धुळ्यात दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त. धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर व धंद्यांवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत. या अनुषंगाने धडक मोहीम राबवत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेला एक मोठी कारवाई करण्यात यश आले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर नगावबारी येथील हॉटेल साई किशन जवळील सर्व्हिस रोडवर एक तरुण दहशत माजविण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सापळा रचून राहुल पांडुरंग पाटील याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 40,000 रुपये किमतीचा एक देशी गावठी कट्टा आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 41,000 रुपयांचा बेकायदा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी आरोपीवर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे आणि पोलीस अंमलदार पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर व मयूर पाटील यांनी ही धडक कामगिरी पार पाडली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मोठा दणका बसला असून बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.